नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या मराठी जी.के. या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही पोलीस भरती, SRPF, तलाठी, वनरक्षक, विशेषकरता सरळ सेवा आणि त्याचबरोबर समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग आणि महिला व बाल विकास विभाग या कोणत्या पण एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा जी.केचा 25 प्रश्नांचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. तर चला, तुमचा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करतो. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर बघा, या ठिकाणी आपण 25 प्रश्न डिस्कस करणार आहे. 25 गुणिले 4 टोटल किती 100 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण 25 प्रश्न घेणार आहे. यानंतरचे आपले 3 व्हिडिओ येणार आहे. तर त्या तिन्ही व्हिडिओमध्ये आपण 25 म्हणजे असे उरलेले 75 प्रश्न कव्हर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला घंटीचं बेल बटन प्रेस करायचं आहे, दाबायचं आहे, जेणेकरून नंतरचे जे 3 व्हिडिओ अपलोड होतील आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. तर चला, या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर पहिला. या ठिकाणी सलाल जलविद्युत प्रकल्प जो आहे तो कोणत्या ठिकाणी आहे रे? तर सलाल जो जलविद्युत प्रकल्प आहे तो आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी आहे रे? जम्मू काश्मीर या ठिकाणी. बघा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारण्याची 100% शक्यता आहे, 101% शक्यता आहे परीक्षेमध्ये हेच प्रश्न विचारण्यात येणार आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 नंबरचा आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? बघा, भारतातील जे दगडी कोळशाचं उत्पादन आहे ते सर्वात जास्त कोणत्या राज्यात होतं रे? तर ते होतं झारखंड या राज्यात. पर्याय क्रमांक जे आहे ए नंबरचं, याचं बरोबर उत्तर आहे झारखंड राज्यात सर्वात जास्त उत्पादन होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 3 नंबरचा. उत्तर पश्चिम रेल्वेचे जे मुख्यालय आहे ते कोणत्या शहरात आहे? तर उत्तर पश्चिम रेल्वेचे जे मुख्यालय आहे ते आहे जयपूर या शहरात. कोणतं रे? जयपूर हे शहर. जयपूर हे शहर कोणत्या राज्यात आहे मग? जयपूर हे शहर आहे राजस्थान या राज्यात. राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 4 नंबरचा तुमच्यासमोर. या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य कोठे आहे? तर महाराष्ट्रातील एकमेव जे मोरांचे अभयारण्य आहे तर ते आहे नायगाव या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी रे? नायगाव या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक जे आहे आपलं ब नंबरचं हे याचं बरोबर उत्तर आहे, नायगाव या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 नंबरचा आहे तुमच्यासमोर. रोहित पक्ष्यांसाठी राखीव क्षेत्र. बघा, रोहित पक्ष्यांसाठी राखीव क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे? तर रोहित पक्ष्यांसाठी जे राखीव क्षेत्र आहे ते यशवंत सागर या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी रे? यशवंत सागर या ठिकाणी आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे. लोह खनिजासाठी प्रसिद्ध देऊळगाव ही खाण कोणत्या राज्यात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, लोह खनिजासाठी जी प्रसिद्ध खाण आहे तिचं नाव आहे देऊळगाव. आणि ही जी खाण आहे तर ही खाण कोणत्या राज्यातील, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे रे? सांगायचं आहे. तर ही आहे गडचिरोली जिल्ह्यातील आहे. कोणती खाण? देऊळगाव खाण. कशाशी संबंधित आहे? लोह खनिजाशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे समोरचा 7 नंबरचा. या ठिकाणी तुम्हाला 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे फास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? तर तो कोणत्या शहरांना जोडतो? कमेंट बॉक्समध्ये फास्टमध्ये उत्तर छापायचं. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे धुळे ते नागपूर या शहरांना जोडतो जो सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. तर तो कोणकोणत्या शहरांना जोडतो मग? धुळे आणि नागपूर. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. सारिस्का वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? सारिस्का. बघा, सारिस्का हे जे वन्यजीव अभयारण्य आहे ते आहे राजस्थान या राज्यात. कोणत्या राज्यात आहे रे? राजस्थान या राज्यात आहे. पर्याय क्रमांक ए नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तुमच्यासमोर 9 नंबरचा. राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? तर राज्यातील सर्वात मोठा जो बहुउद्देशीय प्रकल्प आहे तर तो आहे जायकवाडी. जायकवाडी कोणत्या ठिकाणी आहे रे? तर तो आहे पैठण या ठिकाणी. पैठण हे ठिकाण, हे शहर, हा जो तालुका आहे कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर तो आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे तुमच्यासमोर 10 नंबरचा. या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे? तर बघा, ह्या ठिकाणी बरोबर उत्तर सांगायचं आहे तुम्हाला 10 नंबरच्या प्रश्नाचं. तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे रे? तर तो आहे सातपुडा पर्वत. कोणता पर्वत आहे? सातपुडा पर्वत आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर. त्यानंतर रिकाम जागा 11 नंबरचा प्रश्न बघा. रिकाम जागा या नदीला रुद्धगंगा असे म्हणतात. तर कोणत्या नदीला रुद्धगंगा असे म्हणतात रे? तर गोदावरी नदीला रुद्धगंगा असे संबोधले जाते. कोणत्या नदीला? गोदावरी नदीला काय संबोधले जाते? रुद्धगंगा असे संबोधले जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 12 नंबरचा.
रिकामी जागा म्हणजे कोणते बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही. तर बघा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ह्या ठिकाणी बंदर दिलेले आहे. तर यापैकी कोणतं नाही ते सांगायचं आहे. बघा भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील हल्दीचा बंदर हे पण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. त्यानंतर तुतीकोरीन हे पण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आहे आणि विशाखापट्टणम हे पण बंदर कोणत्या किनाऱ्यावर आहे, हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. तर एकमेव जे मंगळा बंदर आहे हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. कोणत्या किनाऱ्यावर आहे, पश्चिम किनाऱ्यावर आहे. पूर्व किनाऱ्यावर मग कोणतं नाही रे, तर हल्दी हे पश्चिम किनाऱ्यावर आहे. पूर्व किनाऱ्यावर असलेले बंदर कोणकोणते मग हल्दीचा, त्यानंतर तुतीकोरीन, त्यानंतर विशाखापट्टणम आणि पश्चिम किनाऱ्यावर मंगळा हे बंदर आहे. लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. वारंवार असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येत असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे तुमच्यासमोर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे. तर बघा ह्या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचं छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हा जो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे तुमच्यासमोर, भीमा आणि कृष्णा बघा नदीचे खोरे अलग करणारी पर्वतरांग कोणती आहे. तर भीमा आणि कृष्णा नदीचे जे खोरे आहे त्यांना अलग करणारी जी पर्वतरांग आहे तर ती आहे खानदेश पर्वतरांग. कोणती पर्वतरांग, शंभू महादेव पर्वतरांग आहे. कोणती रे, 14चं जे बरोबर उत्तर आहे डी नंबरचं उत्तर आहे, ड नंबरचं. शंभू पर्वतरांग जी आहे ती भीमा आणि कृष्णा नदीला म्हणजे वेगळं करते त्या नदीच्या खोऱ्याला. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती. बघा ह्या ठिकाणी बरोबर उत्तर सांगायचं आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 15चं. तर महाराष्ट्रातून म्हणजे दोनदा वाहणारी नदी कोणती रे, तर ती महाराष्ट्रात 2 वेळेस वाहते म्हणजे प्रवेश 2 वेळेस करते महाराष्ट्रात. तर ती आहे नदी पर्याय क्रमांक जी आहे डी नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. मांजरा ही जी नदी आहे ही महाराष्ट्रात दोनदा वाहणारी नदी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 नंबरचा आहे तुमच्यासमोर, खडकवासला धरण या नदीवर आहे. तर खडकवासला जे धरण आहे तर ते कोणत्या नदीवर आहे, तर ते आहे मुठा नदीवर. खडकवासला जे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे, मग ते आहे मुठा नदीवर. पर्याय क्रमांक बी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. 17 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी बरोबर उत्तर सांगायचं आहे. जे हिराकुंड जो प्रकल्प आहे तर तो कोणत्या नदीवर आहे रे, तर तो आहे महानदीवर. आणि महानदी कोणत्या उपसागराला मिळते, तर ती मिळते बंगालच्या उपसागराला महानदी. तर बघा बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या मी थोडक्यात सांगतो या ठिकाणी. बघा त्यासाठी एक ट्रिक आहे छोटीशी, ब्रह्मा की गोद में गंगा. बघा ब्रह्मा की गोद में गंगा, ब्रह्मा की गोद में राहिली इथं, गोद में गंगा. बरं बघा ह्या ठिकाणी काय माहिती आहे का, ह्या ज्या सर्व नद्या आहे तर हे नद्यांची ट्रिक आहे ज्या की बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. तर बघा ब्रह्मपुत्रा ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णा ही पण नदी कोणत्या उपसागराला मिळते, बंगालच्या उपसागरामध्ये. त्यानंतर गंगा नदी पण बंगालच्या उपसागरामध्ये मिळते आणि महानदी पण बंगालच्या उपसागराला मिळते. आणि त्याचबरोबर गोदावरी नदीसुद्धा कोणत्या बंगालच्या उपसागराला मिळते. अशा प्रकारे ह्या ज्या 4-5 नद्या आहे त्या सगळ्या कोणत्या उपसागराला मिळतात रे, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात. तर बघा जी कोच्ची बंदर आहे त्या बंदराला काय म्हणतात रे, अरबी समुद्राची राणी म्हणतात कोच्ची बंदराला. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, या ठिकाणी सांगायचे तुम्हाला, भारतीय पठाराचे उत्तर दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडलेले आहे. तर जे भारतीय पठार आहे त्याचे उत्तर दक्षिण हे जे 2 भाग आहे तर ते कोणत्या नदीमुळे पडलेले आहे, तर ती नदी नर्मदा नदी आहे. या नर्मदा नदीमुळं भारताचे उत्तर आणि दक्षिण असे 2 भागात पठाराची विभागणी झालेली आहे. त्यानंतर देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक जे आहे प्रश्न क्रमांक 20 नंबरचं बरोबर उत्तर सांगायचे तुम्हाला. देऊळगाव रेहेकुरी हे जे अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर ते आहे काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध. कोणत्या प्राण्यासाठी रे, काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 21 नंबरचा, 60 टेकड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात. तर 60 टेकड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात रे, तर 21 नंबरचं जे बरोबर उत्तर आहे ते होणार आहे रोम. बघा रोम या शहराला काय म्हणतात रे, त्याला म्हणतात 60 टेकड्याचं शहर, 7 टेकड्याचं शहर कोणत्या म्हणतात, रोम या शहराला म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 22 नंबरचा. 22 नंबरच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. बघा ह्या ठिकाणी 22 नंबरचा प्रश्न आहे, भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला, भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. तर भारताला टोटल जी भूसीमा लाभलेली आहे ती लाभलेली आहे
15,200 किलोमीटरची. किती रे? 15,200 किलोमीटरची भारताला भूसीमा लाभलेली आहे. पर्याय क्रमांक ए नंबरचं बरोबर उत्तर आहे. मला सांगा आता, जी सागरी सीमा आहे ती किती किलोमीटर आहे रे भारताला लाभलेली? तर ती लाभलेली आहे 7,517 किलोमीटर. ही कोणती रे? सागरी सीमा लाभलेली आहे भारताला. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 23 नंबरचा. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला? या ठिकाणी बरोबर उत्तर सांगायचं. या ठिकाणी जो महाराष्ट्रातील साखर कारखाना आहे, कितवा रे? पहिला साखर कारखाना, तर तो कुठे? अहमदनगर जिल्ह्यात झालेला आहे का बेलापूर जिल्ह्यात झालेला आहे? बेलापूर ठिकाणी का कोल्हापूर का प्रवरानगर? तर हा साखर कारखाना जो आहे तर तो सुरू झालेला आहे प्रवरानगर. कुठे रे? प्रवरानगर या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर मला सांगा कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेला आहे हा साखर कारखाना? त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे. खनिज मिठांसाठी प्रसिद्ध मंडी हे ठिकाण कोठे आहे? खनिज मिठासाठी बघा, खनिज मिठासाठी जे मंडी हे शहर आहे, मिठासाठी मंडी हे ठिकाण आहे, तर हे जे आहे हे कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक बी नंबरचं हिमाचल प्रदेश या राज्यात आहे मंडी शहर. कोणतं रे? मंडी शहर कोणत्या राज्यात आहे? मग हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. त्यानंतर 25 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे आपला. भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात? बघा, जे भारतात लू वारे वाहतात तर ते कोणत्या ऋतूत वाहतात? उन्हाळ्यात वाहतात, हिवाळ्यात का पावसाळ्यात का वरील सर्व? तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार आहे वरील सर्व. म्हणजे ते जे लू वारे आहे ते उन्हाळ्यात पण वाहतात, हिवाळ्यात पण वाहतात आणि त्याचबरोबर पावसाळ्यातसुद्धा वाहतात. बघा, अशा प्रकारे आपण 25 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे. उरलेले जे 75 प्रश्न आहे त्याच्यापैकी जे 25 प्रश्न आपण घेणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि घंटीचा बेल आयकॉन बटन प्रेस करायचं आहे, ताकी तुम्हाला समोरची जी नेक्स्ट अपडेट आहे 25 प्रश्नाची ती तुम्हाला प्राप्त होईल त्या ठिकाणी. तर आत्तापर्यंतसुद्धा ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.